तर जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात पावसानं दडी मारली आहे। यामुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं उघडीप घेतल्यानं केळीच्या बागा करपायला लागलेल्या आहेत। यामुळे केळी बागायतदारांना फटका बसला आहे। उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक यावर्षी प्रचंड प्रमाणात चिंतेत सापडलेला आहे। एकंदरीत केळीच्या भावात देखील 1500 रुपयाने घट झाल्याचं चित्र आहे। त्यातच केळी पिकावर अनेक रोगांचे प्रादुर्भाव येत आहेत। केळीची वाढ देखील थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जळगाव जिल्ह्यातील अशा अनेक भागांमध्ये सध्या केळी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। मात्र जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक यावर्षी प्रचंड प्रमाणात चिंतेत सापडलेला आहे। आपण जर केळीचं पीक जर पाहिलं तर या ठिकाणी त्याची वाढ ही थांबलेली आहे। त्यामुळे कृषी विभाग असो किंवा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। तर अमरावतीमध्ये होणारी भाजपची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे। स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। दहीहंडी कार्यक्रमासाठी जमा झालेला निधी पीडित कुटुंबाला देणार असं सांगितलं। तर पुण्याच्या तामणी घाटामध्ये महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजले। 20 फूट खोल दरीमध्ये महिलेचा मृतदेह आढळला। पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केलाय। सागर रेस्क्यू टीम, शेलार मामा रेस्क्यू टीम साह्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आलेला। तर नांदेडमध्ये 2 वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमानं अत्याचार केला। चॉकलेटचं आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। आरोपी हा पीडितेच्या दूरच्या नात्यातील असल्याची माहिती आहे। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर बोरिवली स्टेशन परिसरामध्ये ऑटो चालकाची दादागिरी पाहायला मिळते। दादागिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आता प्रशासन काय पावलं उचलणं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही थांबवणे कोण आहे? हे तुमचं दादागिरी चांगलं नाहीये। तुम्ही थांबणार, तुम्ही होत का? तुम्ही आहात कोण? नाही समजले का? तुम्ही कोण आहात थांबणारे? तुम्ही कोण आहात ते सांगा। तुम्ही कोण आहात? तुम्हाला अथॉरिटी आहे का इथे थांबवण्याची? इथे पिकअप करणार तो भाडा गेट नाहीये। गाडी इथे गाडी असं कोणी सांगितलं अलाउड नाही? असं कोणी नियम? हे थांबा, हे रुके, अरे रुको, देखो ये चला, ये दादागिरी यहाँ पे इन लोगों की, रिक्शे वालों की दादागिरी देखिए कैसे चल रही है। ये इनसे भाड़ा नहीं ले रहे हैं, इनके साथ नहीं जा रहे हैं, तो इस तरह के लिए दादागिरी करते हैं। गलत, हाँ ठीक है ना, यही तुम्हारी दादागिरी चलती है। ये बुजुर्ग लोगों को देखिए ऐसे चलना पड़ता है। तर डोंबिवली सोनारपाडा मान गावात जागेच्या वादावरून मोठा राडा झालाय। रहिवाशांना घराबाहेर, काही घरावरती जेसीबी चालवण्याचा आरोप आहे। नागरिकांना मारहाणही करण्यात आली असून 6 जण जखमी आहेत। काही जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन विक्री केली। त्यानंतर संबंधित विकासकांनी मारहाण करत तोडक कारवाई केल्याचा दावा स्थानिकांनी केला। आम्ही राहणार माणगाव मानपाडा येथे। आमचे वर्षानुवर्ष 100 वर्षाहून अधिक तिथे कसलेली आमची जमीन आहे। पिढ्यानपिढ्या आम्ही तिथे, आमचा वावर आहे, आमचा ताबा आहे। त्या जागेची आमच्या गावात दुसरे एक व्यक्ती आहेत, यशवंत ठाकूर म्हणून, त्यांनी बनावट दस्तावेज बनवलेत आणि परस्पर एका बिल्डरला विकले। तर तो बिल्डर आता तिथे ताबा घेऊ पाहतोय। त्याने ऑलरेडी एक TLR आणला होता, तो आम्ही रद्द करण्यात आला। पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असून सुद्धा दुसरा आम्ही जेव्हा प्रयत्न केला अडवण्याचा, तेव्हा पोलिसांच्या दबावाखाली येऊन आम्हाला शांत राहावं लागलं। त्याने तिथे सर्वे त्याचा अटकून घेतला आणि त्यांना तिथे पत्रे मारलेत आणि तो तिथे बळकावू पाहतोय, ती जागा गिळंकृत करू पाहतोय। माझे लगत कब्जेदार म्हणून 58/2 सर्वे नंबर माझा तिथे आहे। मी त्यांना हरकत केली होती। 8 जुलैला त्यांचा सर्वे आला होता, तेव्हा ते बंद केलं। त्याच्यानंतर 22 तारखेला ताबडतोब इमर्जन्सी त्यांनी पुन्हा सर्वे करण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही आम्ही हरकत घेतली होती। आमची कोणत्याही प्रकारे तिथे परवानगी नाही सर्वेला। आमचा विरोध असताना यांनी पूर्णपणे पोलीस बळाचा वापर करून इथे आणि सर्वे सुद्धा सगळे मॅनेज केले त्यांनी। अशा प्रकारे ह्या रामेश्वर बिंदेश्वर गुप्तानी ये पूर्णपणे गुंडेशाही इथे माजवण्याचा प्रयत्न केलेला है। आप लोगों के सामने, इतने लोगों के सामने मैं वादा करता हूं कि अगर वो सच्चा पेपर ला करके हमको दिखा दें और सच्चा पेपर हमको दिखाई देंगे तो उनकी बंगलों की बात तो छोड़ो, मैं वो पूरा जगह छोड़ दूंगा। क्योंकि मेरा प्रोफेशन जो है किसी को तकलीफ देना और किसी से तकलीफ लेना, ऐसा मेरा प्रोफेशन बोल